नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मल्लिका, अंशुमन आणि त्याचबरोबर इकडे सुष्मिताला तर काही अक्कल नाही आहे, पण मल्लिका आणि अंशुमनने पैशांसाठी आजीच्या रूममधील कपाटातून डॉक्युमेंट्स त्या म्हणजे प्रॉपर्टी पेपर, त्याचबरोबर दागिने, पैसे चोरायचा प्लॅन केलेला असतो. आणि तेव्हा मात्र चोर समजून समर आणि स्वानंदीने जी काय दांडक्याने धुलाई केली ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे स्वानंदीने आता समरच्या समोर ह्या मल्लिकाचं सत्य आणलेलं आहे. काकू घरात चोरीही करू शकते आणि तुमच्या मागे हे सगळं काय चाललंय याचा विचार करा असं म्हणत इकडे समरला आरसा सुद्धा दाखवलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे स्वानंदी छान तयार झालेली असते आणि त्याच वेळी स्वानंदीला फोन आलेला असतो तो इकडे निकिताचा. आणि निकिता म्हणत असते की अगं तयार झालीस ना, वडाच्या पूजेला वगैरे जाणार आहेस ना. तेव्हा स्वानंदी सांगत असते की हो जाणार आहे, पण यांचं जरा वाईट वाटतंय हो. तेव्हा निकिता म्हणते काय वाईट वाटतंय का? वाईट वाटायची काय गरज आहे, सगळं तर व्यवस्थित आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा निकिताला स्वानंदी म्हणते की तसं नाही, मी अजून त्यांना होकार दिला नाही ना, कासावीस होत आहेत ते, असं ती सांगते. तेव्हा मात्र निकिता म्हणते की काही गरज नाही आहे, थांब जरा, असंच ठेवायचं असतं त्यांना. असंच जर आपण ठेवलं ना तर मात्र आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होतात असं तिने सांगत असते. त्याच वेळेस इकडे आजी आणि त्याचबरोबर स्वानंदी बोलत असतात. स्वानंदी छान तयार झालेली असते आणि आता वडाच्या पूजेसाठी निघालेली असते. तिने समरला सुद्धा फोन करून तिथे वडाच्या झाडाजवळ यायला सांगितलेलं असतं, कारण स्वानंदीने आज प्लॅन केलेला असतो काहीही करून समरला प्रपोज करायचा आहे. इकडे स्वानंदी निघालेली आहे. मल्लिकाने आता सुष्मिताला सांगितले की स्वानंदी काही करून वडाची पूजा करायला जाता कामा नये, याकडे तू लक्ष द्यायचं आहे. सुष्मिता तिथे येते आणि स्वानंदीला म्हणू लागते, नंदुताई तू कुठे चाललीस, तू मला काहीच सांगितलेलं नाहीये, घरातलं सगळं करायचं बाकी आहे आणि तू जर अशी निघून गेलीस तर कोण करणार आहे ही कामं. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की काळजी करू नकोस आणि या आवाजात पुन्हा बोलायचं नाही. आजी सुद्धा तिला ते सांगत असतात की हे बघ, तू जर अशा आवाजात बोलणार असशील तर ते या घरामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. नंदू तुझी मोठी बहीण आहे आणि तिचा मान तिला दिलाच पाहिजे. मग सुष्मिताचं ते नेहमीचं तुंतुन जे असतं ते सुरू होतं, मी पण या घरातली आहे, माझ्या हातात चाव्या आहेत, मला सगळे अधिकार दिलेले आहेत, मग तुम्ही माझ्याशी असंच वागता, माझं कोणीच ऐकत नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ, कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी तुला सांगून ठेवते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्याकडे अधिकार आहेत म्हणून तुझं सगळं ऐकलं जाईल, पण तू जो काही हा मास दाखवत आहे, मुजोरी करत आहे, ती ऐकून घेतली जाणार नाही. ज्या पद्धतीने तुझं बोलणं चाललेलं आहे ते बोलणं सहन केलं जाणार नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे असं इकडे स्वानंदीने सांगितलेलं असतं. स्वानंदी म्हणते की तुझं सगळं ऐकलं जातं की नाही, आता तुझी रूम साफ करायचे, नोकरांना सांगायचे, या गोष्टी मी करणार नाही, कारण मी काही घरून येताना तिकडून नोकर घेऊन आलेले नाहीये. तुझं म्हणणं आहे ना नोकर माझं ऐकतात, पण नाही, तुझंही ऐकतील. त्यांच्याशी प्रेमाने बोल, आत्मीयतेने बोल, त्यांना समजून सांग तुझ्या मनातल्या गोष्टी, तुला जे काय वाटतंय ते त्यांना समजून सांग, तुझंही ऐकतील ना ते, काहीच हरकत नाहीये, कारण ते माझं ऐकतात तर तुझं ऐकतीलच. आणि तुझ्या मागे कोण आहे करता करविता हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे असं म्हणता क्षणी आता स्वानंदीच्या या शब्दांनी मात्र वाटच लागलेली असते आणि कळायचं बंद झालेलं असतं, कारण स्वानंदीने स्पष्टपणे सांगून टाकलेलं असतं. इकडे समर मात्र तयारी करत असतो, कारण वडाच्या पूजेसाठी त्याला जायचं आहे आणि स्वानंदीसाठी त्याने उपवास सुद्धा करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याची सगळी तयारी झालेली असते. आनंदने त्याला मुद्दामूनच बोलावून घेतलेलं असतं, सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली असते, काय करायचंय काय नाही करायचं या सगळ्या गोष्टींची तयारी त्या दोघांनीही केलेली आहे. आणि इकडे समर सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. इकडे आनंद म्हणतो की हे बघ, आता सगळी तयारी झाली आणि स्वानंदी वहिनी आज तुला त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवणार आहेत ना, त्यामुळं काळजी करायची गरज नाही, तू बिनधास्तपणे जा आणि सगळ्या गोष्टी बोलून घे. हे ऐकल्यानंतर समर सुद्धा या गोष्टींसाठी तयार होतो. इकडे स्वानंदी आता समरला तिथे सगळ्यांच्या समोर प्रपोज करते. खरं तर सुरुवातीला स्वानंदी काहीच बोलत नाहीये, ती शांत शांतच असते, पण त्यानंतर स्वानंदी मात्र समर म्हणत असतो मला उत्तर ऐकायचंय, मला उत्तर ऐकायचंय तुमच्याकडून, असं समर तिला सांगत असतो. आणि मग स्वानंदी सांगते की आय लव्ह यू राजवडे. आणि इकडे मल्लिका आणि अंशुमन दोघंही आता प्लॅन करत आहेत. त्या दोघांच्याही डोक्यात वेगवेगळे प्लॅन सुरू आहेत,
काही झालं तरी अंशुमनला 2 ते 3 लाख रुपयांची गरज आहे आणि इकडे आता मल्लिकाला काही करून ते प्रॉपर्टी पेपर मिळवायचे आहेत. कारण आता समरने स्वानंदीला प्रपोज केलेला आहे, त्याच्या मनात आता स्वानंदीची जागा आहे. तर आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे, ज्याने हे सगळं आपल्या ताब्यात घेता येईल असा विचार सुरू झालेला असतो. इकडे अंशुमन म्हणतो की मॉम, मला एक आयडिया आहे, सांगू का तुला? अगं, आजीच्या कपाटात आहे ना, आरामात तुला एक 10-20 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर कमी पडले तर दागिने असतील आणि प्रॉपर्टी पेपर सुद्धा आजीच्या कपाटात आहेत, आपण ते घेऊ शकतो. त्यावरती मल्लिका म्हणते की डोक्यावर पडलायस का? हे शक्यच नाहीये, काही झालं तरी हे करायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की मॉम, तुझ्या लक्षात येत नाहीये, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता घरात कोणीही नाहीये आणि आपण ही गोष्ट करू शकतो. आजी झोपली असेल किंवा कुठेतरी पिक्चर बघत बसली असेल. आजीला कसं मॅनेज करायचं ते मी करतो, तू जा आणि तू ते पेपर आणि दागिने काढून घे. इकडे सुष्मिता सुद्धा मदतीला तयार झालेली आहे. मॉमीला काळजी करू नका, आम्ही दोघं मॅनेज करेल आणि मी तुमच्या मदतीला येईल. तेव्हा मल्लिका म्हणते की चालेल, काही एवढा पण बावळट प्लॅन नाही आहे यांचा, आपण तयारी करूया. मग सुष्मिता म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, तुम्ही बुरखा घातला पाहिजे आणि बुरखा घालून या सगळ्या गोष्टीची तयारी केली पाहिजे. तेव्हा मल्लिकाला हा प्लॅन पडतो. म्हणजे जरी कोणी पाहिलं तर दुसरंच कोणीतरी येऊन घरातले दागिने, प्रॉपर्टीचे पेपर हे CCTV मध्ये दिसेल, घेऊन जात आहे. अंशुमन बुरखा घेऊन येतो आणि तो बुरखा आता मल्लिकाला देतो आणि मल्लिकाला सांगतो की मॉम, हे काम तूच करू शकते, कारण सुष्मिता किती मूर्ख आहे तुला माहितीये, तिला हे जमणार नाही आणि मला आजीवर लक्ष ठेवायला लागणार आहे, त्यामुळं तू जा, आम्ही सगळं मॅनेज करतो, असं सगळं ठरलेलं असतं. आणि इकडे आता आजी समर बरोबर बोलत त्याच्या रूममध्ये बसलेली असते. या संधीचा फायदा घेत आता हे सगळे जण आजीच्या रूममध्ये घुसतात आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी निकिता बरोबर बोलत असते. निकिताला सांगत असते की आजचा प्रपोज सीन कसा झाला, स्वानंदीने कशा पद्धतीने प्रपोज केले, या सगळ्या गोष्टी ती सांगत असते. इकडे आजी आणि समर एका पिक्चर बाबत चर्चा करत असतात, कारण आजीला मायकल जॅक्सनचे पिक्चर बघायचे आहेत आणि समरने आता प्रॉमिस केलेला आहे की मी तुला मायकल जॅक्सनचे पिक्चर बघायला घेऊन जाईल. त्यामुळं आजी या सगळ्या बाबतीत खुश झालेली असते आणि हे सगळं आता आजी आनंदात समरला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आजी हे सगळं जेव्हा बोलत आहे आणि त्याच वेळेस आजी सगळं सांगत असते की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे आजी जेव्हा सांगते तेव्हा समर सुद्धा खुश झालेला असतो. इकडे मल्लिकाने बुरखा घातलेला आहे, ती, अंशुमन आणि त्याचबरोबर सुष्मिता हे तिघही आता जातात. तेव्हा अंशुमन म्हणतो की चल चल बाबा, लवकर चल. आणि मग मल्लिका प्रॉपर्टी पेपर शोधत असते. त्यासोबतच तिच्या हातामध्ये प्रॉपर्टी पेपर आणि दागिने या सगळ्या गोष्टींचा खजाना लागलेला असतो. डबल बंपर ऑफर त्यांना मिळालेली आहे, डबल धमाका होत आहे. पण ही गोष्ट जर आपल्याला रंगेहात पकडलं तर काय होईल याचा विचारही या मल्लिकाने केलेला नसतो. ती सुद्धा खुश झालेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता स्वानंदी नेमकी फोनवरचं बोलणं उरकून ती आजीच्या रूमकडे जायला निघालेली असते. तिला माहीतच नसतं की हे सगळेजण कुठं आहेत. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र मल्लिका सुष्मिताला म्हणत असते की तू लक्ष ठेव. पण सुष्मिता म्हणते की नाही, लक्ष वगैरे राहू द्या, आपण पहिलं हे सगळं गोळा करून घेऊया, कारण आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडायला नको आहे, असं ती सांगायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेस इकडे आता स्वानंदी निकिताचा फोन घेत तशीच पुढे निघालेली असते. तिच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरी मला काहीतरी वेगळं वाटतंय. अजितच्या रूममधून एक वेगळा आवाज येतोय आणि निकिताला ती सांगू लागते. तेव्हा निकिता म्हणते की चालेल चालेल, समरला मी कळवते, तू जा पहिलं अजितच्या रूमकडे, तिकडं काय झालंय का वेगळं, या सगळ्या गोष्टींचा विचार कर, असं सांगितलं जातं. आणि मग स्वानंदी आता अजितच्या रूमकडे जायला निघते आणि पाहते तर काय, तिला धक्का बसतो. कारण तिथे जेव्हा हे सगळं घडलेलं असतं तेव्हा मात्र इकडे स्वानंदीने हातात बांबू घेतलेला असतो. इकडून आवाजाने समर धावत आलेला असतो आणि समर सुद्धा पाहतो नक्की काय झालेलं आहे. आणि त्याच वेळेस समर सुद्धा हातात अडकं घेऊन आलेलं असतं आणि ते धुलाई करू लागतात, ती म्हणजे मल्लिकाची. कारण मल्लिकाला वाटतच नाहीये की तिच्या बाबतीत हे सगळं होईल,
पण इकडे स्वानंदीने हुशारीने हा सगळा प्लॅन वर्क केलेला असतो आणि मल्लिकाची मात्र बेदम अशी धुलाई झालेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, पण ती मात्र चांगलीच अडकलेली असते. चोरी करताना तर पकडलेला आहेच, पण त्याचबरोबर धुलाई सुद्धा झालेली आहे. या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात आणि समरने मात्र सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टीचा उलगडा करत आता मल्लिकाची वाट लावलेली असते. मल्लिकाला असं वाटत असतं की सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, पण ती मात्र या सगळ्यामध्ये अडकत चाललेली असते. तिला वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी ती तिच्या मनाप्रमाणे करू शकेल, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नसतो आणि तिची मात्र वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.